पावट्याची भाजी तयार करण्यासाठी मी इथे पावट्याच्या शेंगा सोलून त्याच्यामध्ये धुवून पाणी ओतून घेतलेले आहे आणि आता मी त्या पावट्याच्या शेंगा 15 मिनिटं मी शिजवून घेणार आहे। एक 5 मिनिटं गॅसची फ्लेम हाय ठेवून पाण्याला उकळी आली की मग 10 मिनिटांनी मी झाकण ठेवून ते पावटा शिजवून घेणार आहे। आपला पावटा शिजत आहे तोपर्यंत आपण एक मध्यम आकाराचा कांदा घेऊन बारीक चिरून घेत आहे। आपला कांदा चिरून झाला की मी अर्धेच टोमॅटो घेऊन चिरून घेणार आहे। एक हिरवी मिरचीचे मोठे काप करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता अर्धेच टोमॅटो मी कट केलेले आहे, अर्धे टोमॅटो मी बाजूला ठेवलेले आहे। आता कोथिंबीर घेऊन देखील आपण चिरून घेणार आहोत। आपली छान अशी कोथिंबीर चिरून झाली की 5-6 कढीपत्त्याची पाने देखील मी घेणार आहे। आता आपण खलबत्ता घेऊन त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट तयार करूया। 5-6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं टाकून आपण खलबत्त्यात छेचून आलं लसूण पेस्ट तयार करणार आहोत। छान असं आपल्याला आलं लसूण पेस्ट तयार होईल। ताजा आलं लसूण पेस्ट करून भाजीला वापरलं तर भाजीची चव आणखीन छान वाढते। तुम्ही पाहू शकता आपला पावट्याचा कलर चेंज झालेला आहे। याचा अर्थ आपला पावटा छान असा शिजला गेलेला आहे। तुम्ही पाहू शकता एकदम मऊसूत आपला पावटा शिजला आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवून तेल गरम करायला ठेवूया। आपले तेल गरम झाले की पाव चमचा मोहरी टाकून मोहरी तडतडली की अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, मिरचीचे तुकडे आणि कढीपत्त्याचे पाने टाकून आपण 2 मिनिटं हलवून घेऊया, जेणेकरून लसणाचा कच्चेपणा दूर होईल। आणि आता आपण बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो टाकून एक 5 मिनिटं हलवून आपण त्याच्यावर झाकण ठेवून टोमॅटो मऊसर होईपर्यंत शिजवून घेणार आहोत। एक 5 मिनिटांनी झाकण काढून आपला कांदा आणि टोमॅटो शिजले गेलेले नाहीये, त्याच्यामुळे 1 मिनिट हलवून मी पुन्हा झाकण ठेवून त्याला 5 मिनिटं शिजवून घेणार आहे। आपले कांदा टोमॅटो छान शिजले गेले की त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया। मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा सब्जी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला टाकून 1 मिनिट हलवून घेऊया, जेणेकरून हे मसाले छान परतले जातील। आणि त्यात थोडेसे पाणी टाकून आपण 1-2 मिनिटं झाकण ठेवून हे मसाले शिजवून घेणार आहोत। आहा, काय वास सुटला आहे। छान असे आपले मसाले परतले गेलेले आहेत। आता आपण त्याच्यात ज्या पाण्यात आपण पावटा शिजवला त्या पाण्यासकट आपण हा पावटा टाकून घेणार आहोत। छान असं आपलं रस्सा भाजी पावट्याची तयार होईल। आता त्यात चवीनुसार मीठ टाकून 1 मिनिट हलवून मी भाजीला उकळी आणणार आहे। एक 15 मिनिटं मी भाजी गॅसवर बारीक गॅसवर उकळी आणणार आहे, जेणेकरून आपली भाजी पण मसाले सगळे मिसळले जातील आणि भाजी आपली थिक होईल। छान अशी आपली पावट्याची भाजी तयार झालेली आहे। आता गॅसची फ्लेम बंद करून मी त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते। अशा पद्धतीने पावट्याची भाजी तयार।